म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केटच्या प्रॉफिट्सवर तुम्ही लाखो रुपयांचे टॅक्सेस भरताय, मग तुम्ही खूप मोठी चूक करताय. जर काही टॅक्सेस तुम्हाला लिगली वाचवायचे असतील तर ही रील शेवटपर्यंत बघा. इक्विटी मार्केटमध्ये दोन प्रकारचे टॅक्सेस असतात. पहिला आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. जर का तुम्ही एका वर्षाच्या आत प्रॉफिट्स बुक करताय तर तुम्हाला 20% टॅक्स भरावा लागतो. दुसरा आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन. जर का तुम्ही एका वर्षानंतर प्रॉफिट्स बुक करताय तर त्यावर तुम्हाला 12.5% टॅक्स भरावा लागतो. पण लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये तुम्हाला दरवर्षी 1,25,000चा टॅक्स एक्झम्पशन मिळतो आणि आपण याच गोष्टीचा वापर करणार आहोत टॅक्स हार्वेस्टिंगसाठी. आता टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं तर सोप्या शब्दात समजूया. तुम्ही जर दरवर्षी 1,25,000 पर्यंतचा प्रॉफिट बुक केला तर टॅक्स एक्झम्पशनमुळे तुम्हाला त्यावर काहीच टॅक्स लागणार नाही. मग ती अमाऊंट तुम्ही लगेच रिइन्व्हेस्ट करा. यामुळे तुमचा अजून एक फायदा होईल की तुमची जी कॉस्ट प्राइस आहे ती वाढेल आणि यामुळे लागणारा फ्युचर मधला तुमच्या प्रॉफिटवरचा टॅक्सही कमी होईल. हे आपण एका सोप्या उदाहरणाद्वारे समजून घेऊया. जर का तुम्ही या वर्षी 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय तर 10 वर्षांनी 12% रिटर्न्सने ही अमाऊंट होते 15,53,000 इतकी. जर का तुम्ही 10 वर्षानंतर प्रॉफिट बुक करताय तर यावर तुम्हाला 1,16,000चा टॅक्स भरावा लागेल. पण जर का तुम्ही दरवर्षी टॅक्स हार्वेस्टिंग करताय तर तुम्हाला 10,000 पेक्षा कमी टॅक्स भरावा लागेल. स्मार्ट इन्व्हेस्टर बना. सरकारने दिलेल्या टॅक्स एक्झम्पशनचा दरवर्षी पुरेपूर वापर करा आणि पुढच्या रीलमध्ये आपण SIP मध्ये टॅक्स हार्वेस्टिंग कशी करायची ते बघणार आहोत. त्यामुळे आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सोबत ही रील नक्की शेअर करा.